उल्हासनगर एक निवासी एक मरीज ने अपनी जान इसलिए गंवाई क्योंकि 108 एम्बुलेंस समय पर नहीं पहुंची। मिली जानकारी के अनुसार 30 वर्षीय राहुल इंदाटे उल्हासनगर एक स्थित हर्षवर्धन नगर MIDC पानी टंकी परिसर के निवासी हैं। बुधवार को उनकी अचानक तबीयत खराब हो गई और उन्हें उल्हासनगर के सेंट्रल हॉस्पिटल में भर्ती कराया गया। आज गुरुवार दोपहर 2:15 बजे जब उनकी हालत और बिगड़ी, जिस कारण उन्हें दोपहर 3 बजे बताया गया कि राहुल को कलवा के सरकारी अस्पताल में भर्ती कराना है, राहुल के परिजनों ने उसे अस्पताल में भर्ती कराने के प्रयास शुरू कर दिए और डॉक्टरों से राहुल को डिस्चार्ज करने को कहा। दोपहर करीब 3 बजे डॉक्टरों ने राहुल को डिस्चार्ज की प्रक्रिया की, लेकिन राहुल की हालत गंभीर होने के कारण उसे एम्बुलेंस के साथ डॉक्टर की जरूरत थी, इसलिए उसे सरकारी 108 एम्बुलेंस में ले जाने को कहा, लेकिन एम्बुलेंस समय पर नहीं आने के कारण राहुल की जान चली गई। इससे पहले भी 108 नंबर पर एम्बुलेंस सेवा को लेकर कई मरीजों की शिकायतें मिल चुकी हैं और मरीजों की जान गई है। ऐसे में 108 एम्बुलेंस की सेवा में सुधार की आवश्यकता है। उल्हासनगर 1 मध्ये राहणारा राहुल ॲम्ब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। राहुल हा अर्ली मॉर्निंग सकाळी इथे दाखल झाला होता, त्याच्यावर उपचार सुरू होते, त्याच्या टेस्ट झाल्या होत्या। 2:15च्या दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी त्याचे रिपोर्ट दुसऱ्या खासगी रुग्णालयाला पाठवले। त्यांनी सांगितले प्रकृती चिंताजनक आहे, त्याला इकडे घेऊन या। याच्या नातेवाईकांनी विनंती केली याला डिस्चार्ज करा, आम्ही इकडे घेऊन जात आहोत, परंतु रुग्णालय प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला डिस्चार्ज केलं नाही। 3:15 नंतर याची डिस्चार्जची प्रक्रिया सुरू झाली, परंतु हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना कळव्याला रेफर केलं। आता 3:15 नंतर रेफर केल्यानंतरही अजूनही त्याच्याकडे ॲम्ब्युलन्स आली नाही। यांनी सांगितलं प्रकृती चिंताजनक आहे, तुम्ही याला 108 ज्याच्यामध्ये डॉक्टर असतील अशाच ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जा। 108 ॲम्ब्युलन्सला फोन करत राहिले, परंतु 108 ॲम्ब्युलन्स संध्याकाळी 7-8 पर्यंत आली नाही आणि शेवटी राहुलने ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे आपला जीव गमावलेला आहे। ह्यापुढे काय ॲम्ब्युलन्स डॉक्टर असेल किंवा नातेवाईक असेल, रुग्ण असतील, सगळ्यांची एकच तक्रार आहे, 108 ॲम्ब्युलन्सला कधीही फोन केला तर ती कधीच वेळेवर येत नाही। माझी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, खासदार साहेब सगळ्यांना विनंती आहे की पहा आपल्याकडे काय होतंय। आपण विकास मोठ्या प्रमाणात बोलतो की मोठा विकास होतोय, पण गोरगरिबांना जर आपला जीव वाचवण्यासाठी वेळेवर ॲम्ब्युलन्सच मिळत नसेल तर मग हा कोणता विकास आहे आणि हा गोरगरिबांच्या कुठल्या कामाचा विकास आहे की आम्हाला जीव वाचवण्यासाठी ॲम्ब्युलन्सच मिळत नाही। मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, 108 हा खूप मोठा घोटाळा आहे। एका एजन्सीला हे काम दिलेलं आहे असं कळलेलं आहे आणि ती एजन्सी आता कशी काम करते आम्हाला माहीत नाहीये, जिल्हा वाईज आहे की पूर्ण राज्य वाईज आहे, परंतु यांच्यावर कदाचित कामाचा लोड खूप आहे आणि ह्या ॲम्ब्युलन्स कधीच वेळेवर येत नाही असा सर्वांचा आरोप आहे। तर आपल्या माध्यमातून विनंती आहे, याचा रिव्ह्यू घ्या, याचा पाठपुरावा करा, याची माहिती घ्या आणि जर याच्यामध्ये कोणी दोषी असेल त्यांच्यावर सक्त कारवाई करा।